नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होम एज्युकेशन चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे सध्या हजारो उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे. टेट रिझल्ट अजूनही का लागलेला नाही? सर्वजण ऑफिशियल वेबसाईट रिफ्रेश करत आहेत, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये डिस्कशन चालू आहे, फेसबुकवर रुमर्स येत आहेत. रिझल्ट थांबवला आहे का? पण खरं कारण कुणालाच माहीत नाही. काही जण म्हणतात हायकोर्टमध्ये केस चालू आहे, काही म्हणतात सरकारची स्ट्रॅटेजी आहे. आज आपण खरं कारण काय आहे, सरकार काय प्लॅनिंग करत आहे आणि याचा तुमच्या सिलेक्शनवर काय परिणाम होईल, हे सगळं स्पष्ट होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काही फॅक्ट्स तुम्हाला धक्का देतील. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण मी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट प्रत्येक गोष्ट स्पष्ट करणार आहे आणि जर तुम्ही एकही पॉईंट मिस केला तर रिझल्ट डिले होण्यामागचं खरं कारण काय हे तुम्हाला स्पष्ट होणार नाही. तर व्हिडिओला विदाऊट स्किप करून शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर पॉईंट नंबर 1 आहे आपला सिच्युएशन अँड स्टेटमेंट फ्रस्ट्रेशन. टेट परीक्षा झाली, त्याला बरेच दिवस झाले. स्टुडंट्सने मेहनत घेऊन एक्झाम दिली, नॉर्मलायझेशन प्रोसेसही पूर्ण झाली, तरीसुद्धा रिझल्ट अजून आलेला नाही. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, मेरिट लिस्ट कधी लागणार, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार, रिक्रुटमेंट कधीपर्यंत होईल. आता सोशल मीडियावर इतक्या अफवा आहेत की लोक गोंधळात पडले आहेत. काही जण म्हणतात इलेक्शनमुळे डिले आहे, काही म्हणतात पोर्टल तयार नाही, तर काही म्हणतात लीगल इश्यू आहे. पण सत्य काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघूया दुसरा पॉईंट, ऑफिशियल अनाउन्समेंट अँड प्रोसेस लॉजिक. सरकारने अद्याप कोणतीही फायनल डेट डिक्लेअर केलेली नाही. ऑफिशियल स्टेटमेंट फक्त एवढी आहे, रिझल्ट लवकरच घोषित केला जाईल. पण लवकर म्हणजे कधी? चला प्रोसेस समजून घेऊयात आणि ते पण आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर नंबर 1 आहे रिझल्ट प्लस मेरिट लिस्ट डिक्लेरेशन. नंतर आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन स्टार्ट. मग इथे स्कूल सिलेक्शन प्रोसेस, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि अपॉइंटमेंट ऑर्डर्स. आता या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जर पोर्टल तयार नसेल तर रिझल्ट लावून फायदा नाही. हे लॉजिक समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. आता बोलूया रिझन नंबर 3, हिडन रिझन्स बिहाइंड डिले. मित्रांनो, डिलेचे मुख्य कारण टेक्निकल नाही आहे, तर त्यासाठी पॉलिटिकल, लीगल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण आहेत. चला एक एक करून समजूया. तर रिझन नंबर 1, पॉलिटिकल टायमिंग. महाराष्ट्रात लवकरच इलेक्शन येणार आहेत. टीचर रिक्रुटमेंट ही सरकारची एक मोठी वोट बँक स्ट्रॅटेजी आहे. जर सरकारने रिझल्ट योग्य टायमिंगला डिक्लेअर केला तर त्याचा पॉलिटिकल फायदा होतो, म्हणून रिझल्ट डिले करणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तर रिझन नंबर 2, नॉर्मलायझेशन अँड लीगल रिस्क. नॉर्मलायझेशन लागू झाल्यानंतर काही कॅन्डिडेटच्या मार्क्समध्ये मोठा फरक आला आहे. जर रिझल्ट आत्ताच डिक्लेअर झाला आणि कोणी कोर्टमध्ये केस टाकला तर प्रोसेस पूर्ण थांबेल. म्हणून सरकार आधी सगळं क्रॉस चेक करत आहे, कुठलाही लीगल इश्यू होऊ नये म्हणून. आता बोलूया रिझन नंबर 3 बद्दल, पवित्र पोर्टल अपडेट पेंडिंग. पवित्र पोर्टल अजून अपडेट होत आहे. नवीन स्कूल्स ॲड करणे, वॅकन्सीज अपडेट करणे हे काम सुरू आहे. पोर्टल तयार नाही तोपर्यंत रिझल्ट लावण्यात काही अर्थ नाही, कारण रजिस्ट्रेशन सुरू करता येणार नाही. आता बोलूया रिझन नंबर 4 बद्दल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पॉलिसी फायनलायझेशन. सरकार अजून डिसाईड करत आहे की व्हेरिफिकेशन ऑफलाईन होणार की ऑनलाईन. हे रूल्स फायनलाइज झाल्याशिवाय मेरिट लिस्ट येणार नाही. हे 4 रिझन्स खूप स्ट्रॉंग आहेत आणि यामुळे डिले होत आहे. आता बोलूया पॉईंट नंबर 4 बद्दल, इम्पॅक्ट ऑन स्टुडंट्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा डिले आमच्या सिलेक्शनवर परिणाम तर नाही करेल? तर उत्तर आहे नाही. रिझल्ट डिले झाला तरी तुमचं सिलेक्शन सुरक्षित आहे, जर तुम्ही मेरिटमध्ये असाल तर. पण हो, कॅटेगरी वाईज मेरिट लिस्टमध्ये काही चेंजेस दिसू शकतात, जसं की टाय ब्रेकिंग रूल्स, रेशिओ वगैरे. म्हणून घाबरायचं कारण नाही, फक्त वेट करायचं आहे. आता बघूया प्रोबॅबल टाईमलाईन काय असेल. तर रिझल्ट हा ऑगस्टच्या एंडिंग किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लागू शकतो. पोर्टेबल स्टार्ट रिझल्ट नंतर 10 ते 15 दिवसांमध्ये आणि रिक्रुटमेंट इलेक्शन अनाऊन्समेंट आधी. पण ही फक्त प्रेडिक्शन आहे, ऑफिशियल अपडेट आम्ही चॅनलवर देणारच आहोत. आता बघूया की तुम्ही काय करू शकता या टाईममध्ये. तर आता पॅनिक होऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा, जसं की कास्ट व्हॅलिडिटी, डिग्री सर्टिफिकेट, CET पास सर्टिफिकेट. ऑफिशियल वेबसाईट रेग्युलरली चेक करत राहा आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा. तर मित्रांनो, आज तुम्हाला समजलं असेल की टेट रिझल्ट डिलेचं खरं कारण काय आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या टेट ग्रुपमध्ये शेअर करा, कमेंट करा तुमच्या मते रिझल्ट डिलेचं कारण काय असू शकतं आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मेरिट लिस्ट कशी तयार होते, त्यात काय चेंजेस होणार हे डिटेल्समध्ये बघणार आहोत. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.